पेन्शनर भाइयों और बहनों, मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. मी आत्तापर्यंत 8 ते 10 व्हिडिओ टाकले, परंतु त्या व्हिडिओला म्हणावं त्या प्रमाणात सबस्क्रायबर, शेअर हे गोष्टी झाल्या नाहीत. माझी एक नम्र विनंती आहे आपल्याला की आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा. यामुळं मी जी माहिती देतो आहे ती सर्वांना ज्ञात होईल आणि त्याप्रमाणे ते वागतील. धन्यवाद. मी BR कुलकर्णी, अध्यक्ष, पेन्शनर्स असोसिएशन, रेल्वेज आणि NFIR. मला एक गोष्ट आज सांगायची की पेन्शनरनी आता 8व्या वेतन आयोगाच्या पेपरमध्ये बातम्या वाचलेल्या असतील. त्या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाची सूचना अशी की प्रत्येकाजवळ PPO असणे ही आवश्यक बाब राहील. कारण 7व्या वेतन आयोगाच्या PPOवर 8व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन होणार आहे. तर आपण एक काळजी घेणं आवश्यक आहे की आपलं बँक अकाउंट नंबर, आपलं PPO नंबर, तसंच आपलं IFSC कोड नंबर, ह्या गोष्टी सर्व एकत्रित ठेवून एकाच ठिकाणी एका फाईलमध्ये ठेवून तयार ठेवाव्यात. कारण 7व्या वेतन आयोगाच्या PPO ह्या 8व्या वेतन आयोगावेळी लागणार आहेत आणि 8व्या वेतन आयोगाचं फिक्सेशन त्यावर अवलंबून होणार आहे. सध्या मी साधारणपणे ऑब्झर्व केलेलं आहे की मी आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याचशा लोकांकडं, विशेषतः खेडेगावच्या गँगमन म्हणा किंवा इतर वर्कशॉपमध्ये काम करा, बऱ्याचशा लोकांना PPO ही चीज काय आहे हे पण माहिती नाही. तर आपण बँकेशी संपर्क साधून आपली PPO जर नसेल तर बँकेची कॉपी घेणे आणि त्यावर 7व्या वेतन आयोगाची नवीन PPO पैदा करणे आणि नंतर 8व्या वेतन आयोगाच्या वेळी ती उपयोगी पडणार आहे. त्यामुळे ती सिक्युअर करून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद.